सिंधुदुर्ग जिल्हा फ्रेंड सर्कल मुंबई या मंडळाचं या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो। मी सन्मान्य आबा कोचरेकर राहणार श्रीरामवाडी तालुका वेंगुर्ला, सिद्धेश काष्टे राहणार तळवडे सावंतवाडी, सुरेश कांदळगावकर राहणार श्रीरामवाडी तालुका वेंगुर्ला, त्यानंतर नवीन हिरलेकर राहणार ओवळे तालुका मालवण आणि समीर राणे राहणार कुंदे तालुका कुडाळ या सर्वांच्या वतीनं मी सर्व आयोजकांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी या स्पर्धेच्या निमित्तानं आम्हाला समालोचनाची संधी दिली। त्याबद्दल पुन्हा एकदा समालोचन कक्षामधून सर्व आयोजकांचं या ठिकाणी सांगते मी। आकाश मसूरकर स्टार्कच्या दिशेनं आकाश मसूरकर आणि त्याच्या साथीला दर्पण आचरेकर ही सलामीची जोडी मैदानाच्या दिशेनं। ओ नाईक नाईक ओ नाईक ओ नाईक ओ नाईक ए जरा हंका ए वसंत जरा जरा या पहिल्याच गोलंदाजी मार्गावर मानस सारंग प्रारंभीचं पहिलं षटक हाताळण्यासाठी अर्थात 2 षटकांचा अंतिम सामना असेल। 12 चेंडूचा अंतिम सामना, दोन्ही संघांसाठी 12-12 चेंडू खेळायला मिळतील आणि 12 चेंडूमध्ये पहिल्या चेंडूवर 2 धावा पूर्ण करतोय आकाश मसूरकर मॅन फ्रॉम मसुरे हा मैदानावरती स्ट्राईकच्या दिशेने। दुसऱ्या बाजूने दर्पण आचरेकर सेमीफायनल मध्ये चांगली फलंदाजी दर्पण आचरेकर कडून पाहायला मिळाली। मानस सारंग एक सुरेख असा देखणा फटका, चेंडूचा प्रवास स्वीप कव्हर सीमा रेषेवरून एक सुरेख असा देखणा चौकार हा आकाश मसूरकरच्या बॅटमधून पाहायला मिळतोय। पहिल्या सेमीफायनलच्या सामन्यामध्ये आकाश मसूरकर थोडासा नाराज करतोय, परंतु ही नाराजी दूर करून अंतिम फेरीच्या सामन्यामध्ये आकाश मसूरकर एक चांगली संयमी फलंदाजी करतोय। पहिल्या 2 चेंडूमध्ये खर्च करतोय मानस सारंग तब्बल 6 धावा आणि सांघिक धावसंख्या कॅडबरी क्रिकेट क्लब मसुरे बिनबाद 6 धावा। 12 चेंडूंचा अधिकृत सामना, 12 चेंडूच्या अधिकृत सामन्यामध्ये नाणेफेकीचा कौल हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना सिंधुदुर्ग बॉयज क्रिकेट संघ मैदानावरती मानस सारंग यांचा हा चेंडू कमबॅक करणारी गोलंदाजी मानस कडून पाहायला मिळते। या चेंडूवर मिळते ती एकेरी धाव आणि एकेरी धावसंख्येनं सांघिक धावसंख्या ही धावफलकावर गणली जाते 7 धावा बिनबाद। कोणता संघ 6व्या पर्वाच्या अजिंक्यपदाला गवसणी घालतोय हे निश्चिती करणारा महाअंतिम सामना मैदानावरती रंगतोय। सिडको बेलापूरच्या भव्य दिव्य अशा मैदानावरती पाहायचं नशिबाची कोणाला साथ मिळते, कोणता संघ संधीचं सुवर्ण संधीमध्ये रूपांतर करतो हे पाहण्यास सुरेख प्रकारचा फटका। जी फलंदाजी सेमीफायनलच्या सामन्यामध्ये केली होती दर्पण आचरेकरनं, त्याच सामन्याची पुनरावृत्ती मैदानावरती करताना दर्पण आचरेकरच्या बॅटमधून एक उत्तुंग असा गगनचुंबी षटकार SPL षटकार मैदानावरती पाहायला मिळतोय। 6 धावसंख्येनं आता मात्र मानस सारंगच्या गोलंदाजीवर हल्ला चढवताना दिसतोय तो फलंदाज दर्पण आचरेकर आणि संघिक धावसंख्या धावफलकावर तब्बल 13 धावा बिनबाद ही 2 षटकांच्या या महत्त्वपूर्ण महाअंतिम सामन्यामध्ये। पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न फसतोय, झेलच्या खाली येतो क्षेत्ररक्षक, दरम्यानच्या काळामध्ये एक सुरेख असा झेल टिपला जातोय आणि दर्पण आचरेकर जे वादळ या मैदानावरती घोंघावताना दिसतंय ते वादळाला शमवण्याचं काम करतोय तो मानस सारंग नावाचा गोलंदाज। 1 गडी बाद 13 अशी धावसंख्या धावफलकावर। ज्या दर्पण आचरेकरनं सेमीफायनलचा सामना एका हाती आपल्या संघाला जिंकून दिला तो दर्पण आचरेकर डगआउटच्या दिशेनं आणि त्याची जागा घेण्यासाठी मॅन फ्रॉम रेवंडी मालवणचा जतीन कांबळी मैदानाच्या दिशेनं। आता जतीन कांबळी जितका उत्कृष्ट क्रिकेटपटू तितकाच उत्कृष्ट कबड्डीपटू म्हणून मालवण तालुक्यामध्ये ज्याचं नाव लौकिक आहे असा मॅन फ्रॉम रेवंडी जतीन कांबळी मैदानाच्या दिशेनं। ज्या जतीन कांबळीनं क्वार्टर फायनलच्या सामन्यामध्ये स्वामी समर्थ 11 कसाल संघाविरुद्ध 2 षटकारांची आतषबाजी करत सामना आवाक्यात आणून दिला होता तो कॅडबरी क्रिकेट क्लब मसुरी संघाच्या बाजूने तो जतीन कांबळे एका मैदानावरती महाअंतिम सामन्यामध्ये काय कामगिरी करतो, तर दुसऱ्या बाजूने मानस सारंगची कमबॅक करणारी गोलंदाजी ही मैदानावरती पाहायला मिळते। सुरेख प्रकारचा वेगवान चेंडू चकवतोय तो या ठिकाणी फलंदाज जतीन कांबळेला पहिल्या प्रारंभीच्या पहिल्या षटकाची होते सांगता आणि पहिल्या षटकाच्या सांगतेनंतर कॅडबरी क्रिकेट क्लब मसुरे संघ नाणेफेकीचा कौल हरल्यानंतर मैदानावरती प्रथम फलंदाजी करताना 1 गडी बाद 13 अशी सांघिक धावसंख्या। अजूनही 6 चेंडूंचा खेळ बाकी या डावातील 2 षटकांचा महाअंतिम सामना आपण अनुभवतोय। सिडको बेलापूरच्या या भव्य दिव्य मैदानावरती SPL 2025च्या 6व्या पर्वाचा विजेतेपद कोणत्या संघाला जाईल ही निश्चिती करणारा महाअंतिम सामना आपण या मैदानावरती पाहतोय। पहिल्या षटकाच्या नंतर दुसरं षटक हाताळण्यासाठी गुरु पिंगळे, ज्या गुरु पिंगळेनं सेमीफायनलच्या सामन्यामध्ये अष्टपैलू कामगिरी करून सेमीफायनलच्या सामन्याचा सामनावीरचा बहुमान मिळवला असा गुरु पिंगळे शेवटचं या डावातील षटक हाताळण्यासाठी सज्ज होतोय आणि धावसंख्या 13 धावा धावफलकावर। दुसऱ्या बाजूने मॅन फ्रॉम मसुरे आकाश मसूरकर सज्ज होतोय। या 6 चेंडूंचा
कितपत धावसंख्येचा पाठलाग करतोय ते पाहणं. सुरेख असा फटका, आकाशच्या बॅटमधून फटका फसतोय, झेलच्या खाली येतो क्षेत्ररक्षक, कोणती चूक करणार, डीप लॉंग सीमारेषेवर एक सुरेख असा झेल टिपला जातोय आणि दरम्यानच्या काळामध्ये आकाश मसूरकरची या ठिकाणी होते खेळी समाप्त. 2 गडी बाद, सांघिक धावसंख्या ही 13 धावा, ज्या 13 धावसंख्येला 13 अंकाला क्रिकेटच्या भाषेमध्ये अशुभ मानलं जाते आणि या 13 धावसंख्येवर तब्बल 2 गडी बाद होत आहेत कॅडबरी क्रिकेट क्लब मसुरे संघाचे. 2 गडी बाद, धावसंख्या 13 धावा, अजूनही 5 चेंडूंचा अधिकृत खेळ बाकी. ज्या गुरु पिंगळेनं सेमीफायनलच्या सामन्यामध्ये शेवटच्या षटकामध्ये अवघ्या 2 धावा देऊन प्रतिस्पर्धी संघाचे 2 मोहरे टिपले होते, तो गुरु पिंगळे महाअंतिम सामन्यामध्ये तीच गोलंदाजी करताना मैदानावरती. न्यू बॅटर मैदानाच्या दिशेनं खिलाडीयों का खिलाडी स्टार अक्षय कदम मैदानावरती. मॅन फ्रॉम कलमाड तालुका कणकवलीवरून बिलॉंग करणारा खेळाडू अक्षय कदम खेळण्यासाठी सज्ज. अक्षयचा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, पंचांचा इशारा होतोय. हा चेंडू स्क्वेअर असल्याचं एक अवांतर धावसंख्येनं बऱ्याच कालावधीनंतर धावसंख्येमध्ये बदल होतोय. 14 धावा या धावफलकावर. कलमट गावावरून बिलॉंग करणारा खिलाडीयों का खिलाडी अक्षय कदम. आज मात्र खिलाडीयों का खिलाडीसारखं तुला या मैदानावरती कार्य करावं लागेल अक्षय कदमला. या मात्र गती परिवर्तनाचा चेंडू, हलक्या हाताने टाकलेला चेंडू, दरम्यानच्या काळामध्ये ज्याला क्रिकेटच्या परिभाषेमध्ये आत्महत्या समजली जाते, बाद होतोय जतीन कांबळे डगआउटच्या दिशेने 3रा गड्याच्या रूपानं. अर्थात 3 गडी बाद, सांघिक धावसंख्या धावफलकावर 14 धावा. पहिलं षटक हे निश्चितच पहिल्या षटकामध्ये खर्च करतोय मानस सारंग, तब्बल 13 धावा. त्यानंतर सेमीफायनलमध्ये जी गोलंदाजी केली होती गुरु पिंगळेनं, तीच गोलंदाजी ही मैदानावरती महाअंतिम सामन्यामध्ये अर्थात गतवर्षी या विजेतेपदाला गवसणी घातली होती सन्मान्य विनायक अपराज यांच्या संघानं, वरद 11 सिंधुदुर्ग संघानं. परंतु यावर्षी मात्र पुन्हा एकदा आपल्याला एक नवीन संघ महाअंतिम सामन्यामध्ये महाविजेतेपद मिळवताना दिसेल. गोलंदाजी मार्गवर सज्ज अर्थात स्ट्राईकच्या दिशेनं आकाश मसूरकर एका बाजूनं चांगली फलंदाजी संघासाठी करतोय. शेवटचे शिल्लक असतील चेंडू, सुरेख असा फटका, नो मॅच मध्ये चेंडूचा प्रवास. नवीन बॅटर मैदानाच्या दिशेनं धावसंख्या पोहोचते धावफलकावर 15 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. स्टार्कच्या दिशेनं खेळण्यासाठी सज्ज तो फलंदाज साई सज्ज होतोय. सुरेख प्रकारचा फटका, या फटक्यावर मिळतोय त्या तब्बल पाहायचंय, पंचांचा इशारा येतोय. पंचांच्या दोन्ही हाते आकाशाला गवसणी घालतात आणि षटकारात खूण करतात ते पंच. अर्थात 6 धावसंख्येनं सांघिक धावसंख्या धावफलकावर 21, लॉस ऑफ 3 विकेट. सन्मान्य प्रणित विजय दुखंडे यांच्या मालकीचा संघ मैदानावरती कॅडबरी क्रिकेट क्लब मसुरे आणि दुसऱ्या बाजूने सिंधुदुर्ग बॉयज क्रिकेट संघ, या 2 संघांदरम्यान महाअंतिम सामना रंगतोय सिडकोच्या भव्य दिव्य मैदानावरती. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, फटका तर फसतोय. दरम्यानच्या काळामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण, विनायक पिंगळे आपल्याला मैदानावरती दिसते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न पाहायचा आहे, आपल्या क्रीजमध्ये पोचतो काय, परंतु यावेळी मात्र आपल्या पॉपिंग क्रीजमधून बराचसा दूर तो फलंदाज आणि दरम्यानच्या काळामध्ये 4था गडी हा बाद होतोय कॅडबरी क्रिकेट क्लब मसुरे. धावसंख्या होते धावफलकावर तब्बल 22 धावा. 22 धावा धावफलकावर. बॅट्समन जरा रे बाबा, बाहेर येणार हो बॅट्समन. चला शेवटचा चेंडू करू नको. शेवटचा चेंडू हाताळण्यासाठी अर्थात नवीन बॅटर मैदानावरती पायस अल्मेडा आणि गोलंदाजी मार्गवर या डावाची सांगता करणारा चेंडू, सुरेख प्रकारचा चेंडू पाहायचा आहे. पंचाकडे दात मागे जाते अवांतरची आणि पंच सांगतात की हा चेंडू आहे अवांतर. दरम्यानच्या काळामध्ये 1+1 अर्थात 2 धावा मिळत आहेत त्या संघासाठी अर्थात कॅडबरी क्रिकेट क्लब मसुरे. धावा कोणत्याही स्वरूपात येऊ दे, धावा महत्वाच्या आहेत कॅडबरी क्रिकेट क्लब मसुरे संघाला. 2 धावसंख्येनं सांघिक धावसंख्या 2 डझन धावा मैदानावरती, 24 धावा या धावफलकावरती. शेवटचा चेंडू असेल मैदानावरती अर्थात हाताळताना दिसतोय तो गोलंदाज गुरु पिंगळे, मॅन फ्रॉम कोचरा. सर एक कविता आहे. सिंधुदुर्ग प्रीमियर लीग
एक स्वप्नपूर्ती. मायानगरी मुंबईत तेजाचा तो साज, क्रिकेटची पंढरी स्वप्नांची राज. इथेच दरवर्षी उजळते एक आगळीवेगळी सिंधुदुर्गच्या मातेची खेळाची ती वेगळी बात. 6व्या वर्षी गाठली नवीन एक शिखर. सिंधुदुर्ग फ्रेंड सर्कलचे आयोजन मुंबईभर. गाव कुसातील हिरे जे खेळतात धडाडीचे, त्यांनी दिला मंच मुंबईत स्वप्नांच्या गोडीचे. बॅट फिरते, चेंडू उडते, आवाज दुमदुमतो. गावाचा खेळ शहरात नाव करतो, गावाचा खेळाडू शहरात नाव करतो. प्रत्येक ओव्हर, प्रत्येक बॉल हृदयाला भिडणारा. एकीकडे खेळ, दुसरीकडे गावाचा अभिमान वाढवणारा. ही फक्त स्पर्धा नव्हे, ही आहे एक भावना. गावाची, मातेची आणि खेळाडूंच्या स्वप्नांची गाठलेली साठवण. मुंबईच्या सिंधुदुर्गाचा झेंडा उंच उंच उडतो. प्रत्येक शिखर सोबत एक स्वप्न खरे ठरवतो. ही कविता सादर केली आमचे मित्र अमित चाळके सर यांनी आणि या सिंधुदुर्ग प्रीमियर लीगच्या माध्यमातून जी ही 6वं वर्ष 6वं पर्व आहे त्यासाठी ही स्पर्धा सादर केली. धन्यवाद अमित चाळके साहेब. एक सुरेख कविता तुमच्या माध्यमातून आली. परत एकदा जाऊया, वळूया कॉम्बॉक्समध्ये, ऐकूया आवाज आबा कोचरेकर सर. धन्यवाद. 29 धावांचा पल्ला गाठायचा आहे. महाअंतिम विजेतेपद मिळवण्यासाठी 12 चेंडू आणि 29 धावांचं लक्ष्य असेल सिंधुदुर्ग बॉयज क्रिकेट संघासमोर. अर्थात 2 बॅटर मैदानाकडे पाठवायचे आहेत सिंधुदुर्ग बॉयज क्रिकेट संघ. जर पहिल्या डावाचा लेखाजोगा पाहिला तर आकाश मसूरकर ज्याच्या बॅटमधून आपण 7 धावांचं योगदान, त्यानंतर दर्पण आचरेकर एका षटकारानं 6 धावा, जतीन कांबळे गोल्डन डकचा शिकार, अक्षय कदम 0 धावा, साईच्या बॅटमधून 2 चेंडूमध्ये 10 धावांचं योगदान आणि त्यानंतर पायस अल्मेडा 0 धावा. टोटल धावसंख्या 28 2 षटकामध्ये आणि विजयासाठी लक्ष्य असेल 12 चेंडू 29 धावा. चला नव्या सलामीची जोडी मैदानात पाठवायची आहे. 12 चेंडूमध्ये 29 धावांचं लक्ष्य गाठायचं आहे. गोलंदाजी मार्गवर सज्ज असेल निश्चितच पायस अल्मेडा, मॅन फ्रॉम रेवतळे मालवण. 12 चेंडूमध्ये 28 धावांचं लक्ष्य, 29 धावांचं लक्ष्य गाठायचं आहे. सिंधुदुर्ग बॉयज क्रिकेट संघाला 2 षटकं आणि 29 धावांचं लक्ष्य महाअंतिम सामना जिंकण्यासाठी पाहायचं आहे. सिंधुदुर्ग बॉयज की कॅडबरी क्रिकेट क्लब मसुरे या 2 संघादरम्यान चाललेला हा महामुकाबला, महाअंतिम सामना. 12 चेंडू 29 धावांचं लक्ष्य आणि गोलंदाजी मार्गवर कॅडबरी क्रिकेट क्लब मसुरे संघाच्या वतीनं पायस अल्मेडा मैदानावरती सज्ज होतोय. गुरु आणि मानस, गुरु देवपिंगळे आणि मानस सारंग ही सलामीची जोडी मैदानाकडे वाटचाल करताना गोलंदाजी मार्गवर ज्याच्या घरातूनच क्रिकेटचा वारसा असा पायस अल्मेडा, ज्यांचे वडील प्लेबॉयज मालवण संघाचे अष्टपैलू खेळाडू एम्ब्रोज अल्मेडा सर, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये लेदर बॉल क्रिकेटमध्ये पहिलं शतक ज्यांच्या नावावर आहे असे सर एम्ब्रोज अल्मेडा यांचे सुपुत्र पायस एम्ब्रोज अल्मेडा गोलंदाजी मार्गवर सज्ज होतोय. अर्थात समोर असेल गुरु पिंगळे, या खेळाडूला स्लो पॉयझन म्हणून संबोधलं जातं. चांगल्या चेंडूचा सन्मान करायचा आणि खराब चेंडूवर षटकार चौकार मारण्याचा गुरु पिंगळेचा मानस असतो आणि सेमीफायनलच्या सामन्यामध्ये ते आपण मैदानावरती पाहिले. जरा 12 चेंडू 29 धावांचं लक्ष्य. पायस अल्मेडा रेवतळे मालवण संघाकडून बिलॉंग करणारा हा खेळाडू यावेळी मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. या चेंडूवर 1 धाव तर घेतली जाते. मिड विकेट सीमारेषेवरून क्षेत्ररक्षक येतोय तोपर्यंत या ठिकाणी दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण केल्या जातात. धावांचा श्री गणेशा करतो सिंधुदुर्ग बॉयज क्रिकेट संघ. गुरुच्या बॅटमधून 2 धावा, 29 धावांचा पाठलाग मैदानावरती करायचा आहे. तो अर्थात सिंधुदुर्ग बॉयज क्रिकेट संघाला या महत्त्वपूर्ण महाअंतिम सामन्यामध्ये SPL 2025च्या 6व्या पर्वाचा विजेता, अंतिम विजेता, महाविजेता संघ कोणता हे निश्चिती करणारा सामना मैदानावरती रंगतोय. पुन्हा एकदा सुरेख असा देखणा फटका, झेलच्या खाली येतो क्षेत्ररक्षक, चेंडूचा प्रवास नो मॅच लँडमध्ये पडतो आणि चेंडूवर मिळते त्या तब्बल 2 धावा. प्रत्येक चेंडूवर 2 धावा घेण्याचा प्रयत्न मानस असेल तो फलंदाज गुरु पिंगळेचा. 2 चेंडूवर तब्बल 4 धावा खर्च करतोय पायस एम्ब्रोज अल्मेडा आणि दुसऱ्या बाजूनं गुरु 29 धावाचा आपल्याला पाठलाग मैदानावरती करायचा आहे. सिंधुदुर्ग बॉयज क्रिकेट संघ अनेक दिग्गज संघांना मात करून यापर्यंत अंतिम फेरीमध्ये पोहोचलेला संघ. पुन्हा एकदा सुरेख असा फटका मारण्याचा प्रयत्न पाहायचा आहे. पंचकडे दात बघितले पंच सांगतात की फलंदाज बाद होतो. गुरु पिंगळेसारखा मोठा फलंदाज डगआउटच्या दिशेनं 4 या सांघिक धावसंख्येवरती. 12 चेंडूमध्ये 29 धावांचं लक्ष्य गाठायचं आहे सिंधुदुर्ग बॉयज क्रिकेट संघाला. दुसऱ्या बाजूनं कॅडबरी क्रिकेट क्लब मसुरे, प्रणित दुखंडे यांच्या मालकीचा संघ मैदानावरती. न्यू बॅटर मैदानाच्या दिशेने शरद.
अर्थात पायस अल्मेडाचे वडील एम्ब्रोज अल्मेडा प्लेबॉयज मालवण संघाचे माजी अष्टपैलू क्रिकेटपटू, मुंबई क्रिकेट असोसिएशनचे मान्यताप्राप्त पंच म्हणून अनेक स्पर्धामध्ये आपण एम्ब्रोज अल्मेडा सर पाहतोय पंचांच्या भूमिकेमध्ये. परंतु तो काळ होता की प्लेबॉयज मालवण संघाचे एक वेगवान असे गोलंदाज होते आणि त्याच एम्ब्रोज अल्मेडा सरांचे सुपुत्र पायस अल्मेडा आपल्या वडिलांचा वारसा क्रिकेटच्या या क्रीडांगणावर चालवताना दिसत आहे. चांगली गोलंदाजी पायसकडून पाहायला मिळते. तर दुसऱ्या बाजूला न्यू बॅटर मैदानावरती शरद. सूर्यकाचा फुलटॉस प्रकारचा चेंडू फटका फसतोय. काऊ कॉर्नरचा क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय. सूर्यकाचा झेल टिपतोय आणि दरम्यानच्या काळामध्ये शरद होतोय बाद. लागोपाठच्या 2 चेंडूवर 2 गडी बाद करण्यामध्ये यशस्वी ठरतोय पायस अल्मेडा. सेमीफायनलच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच सामनावीरचा बहुमान ज्या खेळाडूने मिळवला असा पायस एम्ब्रोज अल्मेडा पुन्हा एकदा हॅट्रिकच्या मार्गावर या महाअंतिम सामन्यामध्ये. न्यू बॅटर रुपेश मैदानावरती, ज्या रुपेशने कालच्या दिवसामध्ये 3 चेंडूमध्ये 13 धावांची आवश्यकता असताना 2 गगनचुंबी षटकार ठोकून शेवटच्या चेंडूवर एकेरी धाव घेऊन आपल्या संघाला विजयश्री संपादन करून दिली होती. तोच रुपेश गोल या ठिकाणी न्यू बॅटर मैदानावरती. धावसंख्या स्थिरावलेली 4 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. 29 धावांचा पाठलाग. यावेळी मात्र सुरेख अशी गोलंदाजी पायसकडून पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी पायस अल्मेडा. सेमीफायनलचा मॅन ऑफ द मॅच मैदानावरती पायस एम्ब्रोज अल्मेडा. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. या षटकामध्ये तब्बल 4 धावा खर्च करतोय पायस आणि 2 गडी बाद करतोय. पुन्हा एकदा खोलवर टप्पा चेंडूचा, पुन्हा एकदा निर्धाव चेंडू गणला जातोय. पायसचा या पहिल्या षटकाचा लेखाजोगा 1 षटक 0 निर्धाव 4 धावा आणि 2 गडी बाद या महत्त्वपूर्ण पहिल्या षटकामध्ये. राहिलेले 6 चेंडू आहेत आणि 6 चेंडूमध्ये आवश्यक धावसंख्या आहे ती 25. 6 चेंडू 25 धावा. परंतु स्ट्राईकच्या दिशेने मानस पांडुरंग सारंग हा मैदानावरती आहे आणि जोपर्यंत मानस सारंग मैदानावरती आहे तोपर्यंत निश्चितच सिंधुदुर्ग बॉयज क्रिकेट संघाला विजयाची संधी असेल. कारण मानस सारंगच्या बॅटमध्ये तेवढी क्षमता आहे. आणि दुसऱ्या बाजूनं जर पाहिलं तर कॅडबरी क्रिकेट क्लब मसुरे संघाच्या वतीनं मॅन फ्रॉम शिरगाव ओमकार तावडे गोलंदाजी मार्गवर. ओमकार 6 चेंडू 25 धावांचं लक्ष सिंधुदुर्ग बॉयज क्रिकेट संघासमोर. ओमकार तावडे यामुळे तर मानसच्या बॅटमधून एक देखणा फटका पाहायचा. चेंडूचा प्रवास सीमारेषेनजीक पायस अल्मेडाकडून चेंडू अडवला जातो आणि दरम्यानच्या काळामध्ये 2 धावा पूर्ण केल्या जातात. आता मात्र 5 चेंडू विजयासाठी 23 धावांचं लक्ष. सांघिक धावसंख्या धावपलकावर 6 धावा. 29 धावांचा पाठलाग मैदानावरती करायचा आहे सिंधुदुर्ग बॉयज क्रिकेट संघाला. एका बाजूनं कॅडबरी क्रिकेट क्लब मसुरे संघानं अजिंक्यतारा साळशी संघाचा पराभव केला आणि दुसऱ्या बाजूनं सिंधुदुर्ग बॉयज क्रिकेट संघानं कोकण पॅकर देवगड क्रिकेट संघाचा पराभव करून या महाअंतिम सामन्यामध्ये पोहोचलेला आहे. येणारे 5 चेंडू आहेत 23 धावांचं लक्ष आहे. आता मात्र षटकाराची गरज आहे. ओमकार तावडे सज्ज होतोय शिरगाववरून. शिरगाव तालुका देवगडवरून बिलॉंग करणारा खेळाडू. यावेळी मात्र फटका फसतोय. झेलच्या खाली जतीन कांबळे येतो. जतीन कांबळे कोणती चूक करत नाही. एक सुरेख असा झेल टिपतोय आणि मानस सारंग हा डगआउटच्या दिशेनं. आता विजयाचं समीकरण 4 चेंडू 23 धावा. म्हणजे आपल्याला प्रत्येक चेंडूवर षटकार मारणं गरजेचं आहे सिंधुदुर्ग बॉयज क्रिकेट संघाला. 4 चेंडू विजयासाठी 23 धावा. एका बाजूनं जर पाहिलं तर पहिल्या डावाचा लेखाजोगा आकाश मसूरकर 7 धावा, दर्पण आचरेकर 6 धावा, जतीन कांबळी गोल्डन डकचा शिकार, अक्षय कदम 0. साईनं चांगली फलंदाजी केली. 1 षटकार 1 चौकार साईच्या बॅटमधून 11 धावांचं योगदान आणि पायस अल्मेडा 0 धावा. येणारे 4 चेंडू 23 धावांचं लक्ष न्यू बॅटर मैदानाच्या दिशेनं. सुरेखाचा फटका. संजोगच्या बॅटमधून 2 धावा. परंतु सामना बराचसा लांब सिंधुदुर्ग बॉयज क्रिकेट संघापासून. एका बाजूनं प्रणित दुखंडे यांच्या मालकीचा कॅडबरी क्रिकेट क्लब मसुरे हा निश्चितच महाविजेतेपदाच्या अगदी उंबरठ्यावर येऊन ठेपलाय. आणि बघायचं शेवटचे 3 चेंडू आहेत. 3 चेंडूमध्ये 21 धावांचा पाठलाग करायचा आहे. 3 चेंडू 21 धावा. यानंतरचा एक निर्धाव चेंडू. आता मात्र विजयाचं समीकरण 2 चेंडू 21 धावा. 2 चेंडू 21 धावा. ओमकार तावडे सज्ज होतो. शिरगाव तालुका देवगडवरून बिलॉंग करणारा हा खेळाडू. पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी ओमकार तावडे करून
आणि या संपूर्ण स्पर्धेचा शेवटचा चेंडू असेल. सांगता करणारा शेवटचा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्गवर ओमकार तावडे. निश्चितच प्रणित दुखंडे यांच्या मालकीचा कॅडबरी क्रिकेट क्लब मसुरे या महाअंतिम सामन्याचा महाविजेता अर्थात SPL 2025 पर्व 6वं आणि या 6व्या पर्वाचा महाविजेता संघ ठरतोय. प्रणित दुखंडे यांच्या मालकीचा कॅडबरी क्रिकेट क्लब मसुरे संघ, उपविजेता संघ सिंधुदुर्ग बॉईज क्रिकेट संघ. सर्व संघांचं या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलेल्या सर्व संघांचं मनापासून या ठिकाणी धन्यवाद. आणि या स्पर्धेमध्ये आम्हाला समालोचन करण्याची संधी दिली त्याबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा फ्रेंड सर्कल मुंबई यांचं या ठिकाणी मनापासून धन्यवाद व्यक्त करतोय आणि या स्पर्धेमधून आपली सर्वांची रजा घेतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र.